आम्ही सहमत नाही. लोकांची भावना तशी नाही. लोक धार्मिक आणि त्याच्यावर असलेली श्रद्धा, त्याच्यामुळे देवीचा शेंदूर काढू नये अशी आमची मागणी आहे आणि आमचा ठास विरोध आहे त्याला. आता पुरातत्व विभाग तुम्हाला विश्वासात घेऊन इथं आला का नाही? नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. काय झालं नेमकं आज त्यांनी 13 तारखेला पत्र काढलं आणि 13 तारखेला पत्र देऊन 16 तारखेला आम्ही 13चं पत्र 14ला लावलं इथं आणि 15चा कालचा एकच वर्किंग डे आणि आज त्यांचे कर्मचारी जे आहे ते इथं आले काढण्याकरता. तर आम्ही 14 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ईमेल करून आमचं त्याचं ऑब्जेक्शन त्यांना पाठवलं त्यांच्या ऑफिसला आणि काल रजिस्टर पोस्टाने हे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं देवस्थानतर्फे की आमचा ह्याच्यावर आक्षेप आहे. हे बेकायदेशीर कृत्य, एकतर सटवाई मंदिर हे तुमच्या अखत्यारीत येत नाही आणि सटवाई मंदिराच्या संबंधित तुम्ही कोणताही निर्णय आमच्या परस्पर करू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे. कायदेशीर बाजू त्यांना जर काय पाहिजे असेल तर आम्हाला त्यांचं नोटीस द्यायला पाहिजे होते, आमचं म्हणणं घ्यायला पाहिजे होतं. तसं हे काहीही कायदेशीर बाबी पूर्तता न करता एक दिवस हुकुमशाहीच्या पद्धतीने, लोकशाहीचे कोणतेही संकेत न पाळता पुरातन खात्याने हुकुमशाहीच्या दृष्टीने एका दिवसात निर्णय घेऊन हे प्रकरण हाताळण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यांचा, तर याला आमचा सक्त विरोध आहे आणि जनतेचा विरोध आहे. पाहणीवेळी अधिकाऱ्यांनी काय बोललं? आम्ही पाहणी वेळेस अधिकाऱ्याला हेच सांगितलं, आम्ही दिलेलं त्यांना ऑब्जेक्शन दाखवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही याच्यावर निर्णय घेऊ. नाही म्हणले वाहने मॅडम निर्णय घेतील. मग म्हणलं वाहने मॅडमला आल्यावरच निर्णय घेऊ द्या की तुम्ही काय करणार? आम्ही आमच्या पत्राचे काय त्यांचा रिप्लाय येतोय ती बघणार आणि कायदेशीर आम्ही मार्गाने याला लढा देणार, अन्यायाविरोध लढणार, न्यायालयीन लढाया कायदेशीर जे असतील ते लढणार आम्ही. सिंदूर काढण्यावरून हे माहोल जमलाय. काही लोकांचं असं म्हणणं आहे की पुरातत्व विभागाने जी बॉडी आहे देवीची त्याला विश्वासात न घेता ही करताय. तुम्ही नोटिसा पाठवल्यात, त्याच्यात पण बदल येतो. नेमकं काय प्रकार काय? मी आता जे काही कागदपत्र पाहिलेले आहेत, तपासली आहेत, तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. दुसरी गोष्ट का याच्यामध्ये अजूनही पूर्णपणे म्हणजे दोन्ही पार्ट्या असतील किंवा पुरातत्व विभागात यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी यांची झालेली नाही. त्यामुळे कागदोपत्री प्रोसिजर आहे ते अर्धवट आहे असं मला वाटतंय इथं. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की या सर्वांनी अजून सामंजस्याने बसावं आणि पुरातत्व विभागाशी बोलणी करावी आणि शास्त्रीय पद्धतीने या विषयावरती तोडगा काढावा. आता सध्या तरी आम्ही पुरातत्व विभागाकडनं फक्त पाहणीसाठी आलेलो आहे, शेंदूर काढण्यासाठी आलेलो नाहीये. आणि ती मूर्तीची पाहणी केल्यानंतर परिस्थिती शेंदूर असल्यावरती आणि नसल्यावर काय आहे याच्याबद्दल आपल्याशी चर्चा करण्यासाठी म्हणजे ग्रामस्थांशी आम्ही इथे आलेलो. मी माझ्या वयाच्या 16 वर्षापासून देवीची पूजा करते. 8 वर्ष माझे सुमल हरिभाऊ अंधारे. मी 8 वर्ष माझे 16 वर्ष लग्न झाल्यापासून 16 वर्षापासून देवीची पूजा करते, आजपर्यंत पूजा करते. तर 8 वर्ष मी देवीची पूजा 8 वर्ष आम्ही चौघांनी पूजा केली. 8 वर्ष आरती परंपरा चालून ठेवली. तुम्हाला सांगते गावातला कुणी पण येत नव्हतं आरतीला, फक्त आम्ही 4 जण, गुरव, बामण आणि आमचं मालक. तेव्हा कुणी येत नव्हतं. आम्ही यायला लागलो म्हणून सगळे यायला लागले. आता तर काय बी बंद आहे. शेंदूर काढा, कुठं बकरी बंद करा, कुठं कोपरची आई बंद करा. अहो असं करून जमत असतं का? जमत नाही. देवीची आई, आपली आई कधी उघडी करचाल का? आपल्या आईचा फोटो करून दिवशी पाठवचाल का? देवी उघडी केली म्हणजे काय त्याच्यात काही मोठेपण आहे का? त्याचा शेंदूर काढणे म्हणजे का मोठेपण आहे का? अहो सगळ्याचीच आई आहे ती, साऱ्या पृथ्वीची आई, साऱ्या जगाची आई आहे. दुसरं काही म्हणणं नाही आमचं, फक्त शेंदूर उतरू नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.